बीड आणि परभणीतील घटनांचे पडसाद विधिमंडळात सुद्धा पाहायला मिळाले। बीड आणि परभणीतील घटनांमुळे लोकांच्या मनात चीड असल्याचं म्हणत नाना पटोलेंनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय। तर राज्यात गंभीर घटना घडल्या असून सरकारनं उत्तर देण्याची तयारी दाखवावी असंही पटोलेंचं म्हणणं आहे। पटोलेंच्या या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। अध्यक्ष महाराज, सरकार अस्तित्वात आल्यानंतरच्या घटना अध्यक्ष महाराज आणि आंबेडकरी जनतेमध्ये आणि बीडमध्ये झालेल्या घटनेचं अध्यक्ष महाराज पूर्ण राज्यामध्ये हाहाकार माजलेला आहे। अध्यक्ष महाराज, आपण कस्टोडियन आहात आमचे अध्यक्ष महाराज आणि आपल्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल अध्यक्ष महाराज, राज्याच्या जनतेला न्याय मिळेल। सरकारने उत्तर द्यायची तयारी दाखवावी अध्यक्ष महाराज। मला माहिती आहे कामकाजाचा भाग मला माहिती आहे, पण अध्यक्ष महाराज ही गंभीर बाब आहे आणि गंभीर बाब असल्यामुळे अध्यक्ष महाराज राज्यामध्ये लोकांमध्ये तीव्र चीड परभणीच्या आणि बीडच्या घटनेचे अध्यक्ष महाराज आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महाराज, आपण निर्णय द्याल तो आम्हाला मान्य राहील, पण सरकारने याच्यातली भूमिका मांडावी अशी आम्हाला सरकारला विनंती आहे। या संदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे। त्यामुळे मला असं वाटतं अध्यक्षांनी जो दिवस नेमून देतील उद्याचा, आज आपला शोक प्रस्ताव असल्यामुळे आपल्या काही प्रथा परंपरा आहेत, मात्र अध्यक्षांनी उद्याचा दिवस नेमून दिला तरी आम्हाला हरकत नाही। या संदर्भात पूर्ण सविस्तर चर्चा आपण करू। दोन्ही घटना अतिशय गंभीर आहेत, त्यामुळे निश्चितपणे त्याच्यावर चर्चा करू। त्याच्यावर सरकारने काय कारवाई केली ही देखील आपण त्या ठिकाणी बघू। आणि विशेषतः परभणीच्या घटनेच्या संदर्भात मला या निमित्ताने सर्वांनाच अपील करायची आहे की संविधानाचा अपमान कोणीच कधीच सहन करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।